तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी, महिलांसाठी आजची माहिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. कारण की बघा, भरपूरशा लाभार्थ्यांना एकच प्रश्न पडला आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार, आणि त्याच्या व्यतिरिक्त मार्च महिन्याच्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत जमा झाला नाही, तर त्या लाभार्थ्यांना डबल पैसे येणार का, किंवा कोणकोणत्या लाभार्थ्यांना आता इथून पुढे डबल पैसे मिळणार आहे, आणि मार्च महिन्याचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना खरं तर मार्च महिन्याचे पैसे वेगळे मिळतील की एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत मिळतील. आणि महत्त्वपूर्ण जर आपण बघायला गेलं तर एप्रिल महिन्याचा हप्ता हा कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार याच्या संदर्भातील सविस्तर तारीख हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, आणि अशाच शासकीय योजनांची माहिती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर बघा मित्रांनो, आता भरपूरशा लाभार्थ्यांना इथं जर आपण पाहायला गेलं तर भरपूरशा लाभार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे, मार्च महिना नेमका जसं की त्यांना जमा झाला नसेल तर एप्रिल महिन्यामध्ये पैसे येणार का, किंवा वेगळे पैसे येणार, आणि त्याच्यावरही महत्त्वपूर्ण एक तारीख म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये जमा होणार, हे सर्व काही तुमचे प्रश्न, सर्व काही प्रश्नांची उत्तरे ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो बघा, आता बहुतांश लाभार्थ्यांना आपण जर पाहायला गेलं तर 30% असो किंवा 35% लाभार्थ्यांना मार्च महिन्याचं अनुदान, मार्च महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाले नव्हते. आता त्या लाभार्थ्यांना वेगळे पैसे सरकार देणार का, हा देखील प्रश्नांचं उत्तर तुम्हाला समोर मी सांगणार आहे. आता बघा, नेमका एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये मिळणार. भरपूरशा लाभार्थ्यांना एकच आतुरता लागली आहे की महिन्याच्या 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला हे साधारणपणे आपल्या खात्यामध्ये पैसे सरकार टाकत असते. परंतु भरपूरसे दिवस चालले गेले आणि जसे की 16 ते 17 तारीख इथे जवळपास येऊन गेलेली आहे, परंतु आपल्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचं अनुदान, एप्रिल महिन्याचा हप्ता अजून सुद्धा जमा झाला नाही, आणि सरकारतर्फे त्यासाठी तारीख सुद्धा अजूनपणे आली नाही. आणि ही तारीख कोणती असणार आहे, जर आली असेल तर बघा, आता 9 एप्रिल आणि 10 एप्रिलच्या दरम्यान एक पॉपअप आपल्याला पोर्टलवरती पाहायला मिळालेला होता की जसं की 9 एप्रिल पासून तर 10 एप्रिलच्या रात्री 9 वाजेपर्यंत, 10-11 वाजेपर्यंत जसं की हे पोर्टल सक्रिय राहणार नाही, वितरणाची प्रक्रिया संदर्भातील त्यावरती पॉपअप आलेला होता. तुम्हाला देखील मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परंतु बघा, त्या पॉपअपचा अर्थ काय असणार आहे, जसे की संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर विधवा महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहे, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहे, दिव्यांग बांधव आहे. आता बघा, तुम्हाला इथं दोन कॉन्सेप्ट असणार आहे. बघा, दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण पोर्टलच्या विभागाच्या माध्यमातून हे पैसे आता वितरण होणार आहे एप्रिल महिन्यापासून. त्यासाठी बहुतांशी इथं काम सरकारचं सुरू असल्याची माहिती आता समोर येत आहे. परंतु जोपर्यंत आता सरकारचं जी आर इथं या तारखेला पैसे येणार, त्या तारखेला पैसे येणार, अशा प्रकारे जोपर्यंत सरकार जी आर काढत नाही तोपर्यंत अधिकृत माहिती येऊ शकत नाही. परंतु तुम्हाला दोन कॉन्सेप्ट हे क्लिअर करून ठेवायचे आहे. ते म्हणजे कोणते, दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण पोर्टलच्या माध्यमातून आता इथून पुढे पैसे मिळणार आहे. आणि आता जसं की दिव्यांग बांधवाच्या नंतर जसे की विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आहे, या सर्व लाभार्थ्यांना, सर्व निराधारांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हे त्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे. हे सरकारने आता स्पष्टपणे जी आरच्या माध्यमातून हे जाहीर करून टाकलेलं आहे. म्हणजे सर्व निराधारांना एकत्र विभागाच्या माध्यमातून, म्हणजे एकत्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांना इथून पुढे आता सरकार पैसे देणार नाही. दोन वेगवेगळ्या, दोन अलग विभागाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला नसेल, मार्च असो, फेब्रुवारी असो, जानेवारी हप्ता असो, कुठलाही जर का तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नसेल तर त्यासाठी तुम्हाला दोन कामे आवश्यक असणार आहे. ते म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे, आणि त्याच्या व्यतिरिक्त जर का निराधार योजनेची तुम्ही अजूनपर्यंत ई-केवायसी केली नसेल तर ते ई-केवायसी तुम्हाला परिपूर्ण करून ठेवायची आहे, जेणेकरून कुठलाही त्रास, कुठली अडचण, कुठली तकलीफ तुम्हाला सहन करावं लागणार नाही, आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे लवकरात लवकर पैसे येऊन जाणार. आता मार्च महिन्याचं अनुदान किंवा त्याच्या वेगळे जे काय तुम्हाला 1-2 हप्ते किंवा 2-4 महिने तुम्हाला जर का मिळाले नसतील तर ते सर्व हप्ते आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला सर्व मिळणार आहे. म्हणजेच बघा, सर्व लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत सर्व पैसे मिळून जाणार. फक्त त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असावं, त्याच्या व्यतिरिक्त निराधार योजनेची त्यांनी ई-केवायसी परिपूर्ण केलेली असावी. आता बघा, एप्रिल महिन्यासाठी तारीख काय असणार आहे, तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला भरपूरशा व्हिडिओच्या माध्यमातून असं या तारखेला पैसे येणार, त्या तारखेला पैसे येणार, परंतु अधिकृतपणे सरकारने अजूनपर्यंत तारीख जाहीर केली नाही की या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार. परंतु 9 एप्रिल ते 10 एप्रिल यामध्ये एक जसं की पॉपअप या पोर्टलवरती पाहायला मिळालेला होता की पोर्टल सक्रिय राहणार नाही आणि वितरणाची प्रक्रिया यावरती सरकारने सुरू केलेली आहे. परंतु जोपर्यंत सरकार जी आर काढत नाही तोपर्यंत अधिकृत माहिती आपण समजू शकत नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. तुम्हाला अशी शासकीय योजनांची माहिती व जी आरचं अपडेट व तारीख इथं नेमकी काय असणार आहे हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा.
तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.